नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्राच्या सुरुवातीला एका अतिशय महत्त्वाच्या घडामोडीकडे आपलं लक्ष वेधतीये. महाभयंकर संकटाबद्दलची चाहूल लागलेली आहे. कोविडनंतर एक नवीन घातक व्हायरस जगाच्या उंबरठ्यावरती आहे. HKU5CoV2 असं या व्हायरसचं नाव आहे आणि या व्हायरसमुळे कोविडपेक्षाही जास्त मृत्यूचं तांडव घडू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते. सध्या हा विषाणू वटवाघळांमध्ये आढळलाय, मात्र हा विषाणू भविष्यात मानवांसाठीही धोका निर्माण करू शकतो, मानवांमध्येही पसरू शकतो असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. तर एकंदरीतच आपण पाहतोय हा विषाणू पहिल्यांदा चीनच्या दक्षिण आणि पूर्वेकडील भागात वटवाघळांमध्ये आढळलाय. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांनी त्याची ओळख पटवली आहे. ही तीच प्रयोगशाळा आहे जिथून कोविड-19 लीक झाल्याचा संशय आहे आणि ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा आशिया खंडातील सिंगापूर, हाँगकाँग, चीन, थायलंड आणि भारतात कोरोना विषाणूची प्रकरणं वेगानं वाढत आहेत. भारतातही सक्रिय रुग्णांची संख्या 5,000पेक्षा जास्त झाली आहे. एकीकडे नवीन व्हायरस जगाच्या उंबरठ्यावरती आहे, तर दुसरीकडे अजून एका संकटासंदर्भात भाकीत करण्यात आलेलं आहे. येत्या 7 जूनला काहीतरी मोठं भयानक घडणार आहे असं भाकीत करण्यात आलंय. बाबा वेंगांनी ही भविष्यवाणी केली आहे, ज्यामुळे संपूर्ण जग हादरलंय. जगात होणारी युद्ध, हवामानामुळे होणारे मोठे बदल या गोष्टी समोर आहेत आणि अशात आता एक रहस्यमय भविष्यवाणी आली आहे जिने सगळ्यांची झोप उडवली आहे. बल्गेरियाचे प्रसिद्ध भविष्यतज्ञ आहेत बाबा वेंगा यांनी आजपर्यंत अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत आणि त्यांची अनेक भाकितं खरी सुद्धा ठरली आहेत. तशीच एक नवीन भविष्यवाणी त्यांनी 7 जून संदर्भात केली आहे. तरी काय भविष्यवाणी नेमकं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात. 7 जून या तारखेला खूप खास आणि धोकादायक असं मानलं जाऊ शकतं. पृथ्वी आणि सूर्य यांच्या तीव्र चुंबकीय हालचाली होणार आहेत. तर हवामान आणि मानसिक स्थिती दोन्ही प्रभावित होण्याची शक्यता आहे असं बाबा वेंगांनी म्हटलंय. तर राज्यभरात कोरोना आपलं डोकं वर काढतोय. अशात परभणीत कोरोनाचा अगदी पहिला रुग्ण सापडलाय आणि दुसऱ्या तिसऱ्या कोणालाच नाही, तर थेट डॉक्टरलाच कोरोनाची लागण झालेली आहे. आरोग्य विभागाकडून कोरोना कक्ष आता सुरू करण्यात आलेत. जिल्हा रुग्णालयात तपासण्यांना सुरुवातही झाली आहे. अँटीजेन किट, PPE किट आणि ऑक्सिजन बेड अशी सगळी सुविधा आता उपलब्ध करून दिली जाते. तर देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंता निर्माण करणारी ठरली आहे. कारण 5 वर्ष मृत्यूचं थैमान घालणारा हाच कोरोना आता चिमुरड्यांच्या जीवावर सुद्धा उठलाय. नेमकं कसं पाहूयात. कोरोना उठला चिमुरड्यांच्या जीवावर. कोरोनानं वाढवलं पालकांचं टेन्शन. अमेरिकेत वर्षभरात 150 मुलांचा मृत्यू. देशात कोरोनानं पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या 5,000वर पोहोचली आहे. त्यात आता कोरोनाचा नवीन व्हेरियंट लहान मुलांसाठी धोकादायक ठरतोय. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये याच कोरोना व्हायरसमुळे 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय. आता या कोरोनामुळे पालकांचंही टेन्शन वाढलंय. कोरोनाचा नवीन व्हेरियंट मुलांसाठी किती धोकादायक आहे पाहूया. कोरोना उठला मुलांच्या जीवावर. ओमायक्रॉनचे JN1, LF7 आणि NB181 या सब व्हेरियंटच्या प्रादुर्भावाचा वेग वाढला. WHO नुसार NB181 हा कोरोनाचा नवीन सब व्हेरियंट. डेल्टा आणि ओमायक्रॉन सारख्या व्हेरियंट नंतर मुलांनाही कोरोनाची लागण. लहान मुलं प्रामुख्यानं SARS-CoV-2 व्हायरसचा शिकार. देशाच्या रुग्णसंख्येत लहान मुलांचं प्रमाण 13%. मुलांमध्ये डायरिया, अतिसुस्ती, डिहायड्रेशन, मळमळ आणि उलट्या अशी लक्षणं अधिक. अमेरिकेत कोरोनामुळे 150 मुलांचा मृत्यू. कोरोना लहान मुलांना होण्याचं मुख्य कारण म्हणजे जी नवजात अर्भकं असतात त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रतिकारशक्ती अजून पूर्णपणे तयार झालेली नसते.
साहजिकच त्याच्याबरोबर असलेल्या त्यांच्या जवळपास असलेल्या आईवडिलांचे किंवा इतर जे काही वैद्यकीय कर्मचारी आहेत त्यांना जर याची लागण झाली असेल तर ते ताबडतोबच त्यांना होऊ शकतो. दरम्यान SARS-CoV-2 आणि NB181 या कोरोना व्हेरियंटमुळे पालकांचं टेन्शन वाढलंय. आता पालकांनी मुलांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी ते पाहूया. काय खबरदारी घ्यावी? मधुमेह, हृदयरोग, दमा किंवा इतर आजार असणाऱ्या मुलांवर विशेष लक्ष ठेवावं. मुलांना मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे यासारख्या सवयी लावाव्यात. मुलांनी पाण्याची बाटली आणि जेवणाचा डबा इतरांना देणं टाळावं. शाळांमध्ये हवेशीर खोल्या, स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेसाठी योग्य व्यवस्था असावी. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता पालकांनीही मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवेत. तसंच मुलांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणं आढळल्यास दुर्लक्ष न करता मुलांवर तातडीने उपचार करायला हवेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर एकीकडे लहान मुलांना कोरोनानं विळखा घातलेला आहे तर दुसरीकडे तरुणांमध्ये मात्र हार्ट अटॅकचं प्रमाण वाढताना दिसतंय. हो, आता हीच गुजरातमधली बातमी पहा जी तुम्हाला धक्का बसवेल. 5 दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या एका तरुण व्यापाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं अचानक मृत्यू झालेला आहे. हा व्यापारी तरुण आपल्या दुकानात नेहमीप्रमाणे ग्राहकांशी बोलत होता आणि त्याच वेळी तो अचानक बेशुद्ध झाला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेलं, मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. मृत तरुणाचं वय जवळपास 30च्या आसपास असेल. सुरतमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ही दृश्य आपण साम टीव्हीच्या स्क्रीनवरती पाहतोय. त्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय की हा 30 वर्षांचा तरुण आपल्या खुर्चीवरती बसला होता. ग्राहकांशी, आपल्या सहकाऱ्यांशी तो अगदी मनमोकळेपणे बोलत होता आणि अचानकच तो कोसळलाय, त्यात त्याचा मृत्यू झालाय. बातमी एका अतिशय महत्त्वाच्या युतीच्या चर्चेसंदर्भात. तब्बल 18 ते 19 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा रंगली आहे आणि याला कारण आहे ते म्हणजेच आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरतीच हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चा रंगली आहे. स्वतः उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल आणि आता संदेश नाही तर थेट बातमी देऊ असं म्हटलंय. त्यानंतर चर्चांना आणखीनच उधाण आलंय. त्याच पार्श्वभूमीवरती मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सुद्धा आज पक्षाच्या उपाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील शिवतीर्थावरती ही बैठक होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नेमकं कोणता कानमंत्र देत आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर मुंबईमध्ये झळकलेत. 8 कोटी मराठी जनता आणि मुंबई परप्रांतीयांच्या घशात जायच्या आधीच उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं अशी मागणी करणारे हे बॅनर आहेत. गिरगावातली दृश्य आपण पाहतोय. गिरगावात हे बॅनर लागलेत. एकत्र येऊन मराठी लोकांना वाचवा असंही त्यावरती लिहिण्यात आलेलं आहे. गिरगाव चर्च, ठाकूरद्वार या सगळ्या ठिकाणी हे बॅनर्स पाहायला मिळत आहेत. दरम्यान आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवरती आक्षेप घेतलेला आहे. विधानसभेची निवडणूक ही पूर्णपणे विचित्र आणि अनाकलनीय होती. या निवडणुकीमध्ये इतके गैरप्रकार झाले की सगळं काही लपवण्याचे आटोकाट प्रयत्न करून सुद्धा काही गैरप्रकारांचे पुरावे समोर आलेच. मात्र मॅच फिक्सिंग झालेली निवडणूक लोकशाहीसाठी विषासमान असते असंही राहुल गांधींनी म्हटलेलं आहे. राहुल गांधींनी एक लेख या संदर्भातला प्रसिद्ध केलाय. दरम्यान या लेखातून त्यांनी अनेकदा मोदी आणि फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्नही केलाय. आपण पाहतोय की आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ही निवडणूक म्हणजेच मॅच फिक्सिंग आहे असं त्यांनी म्हटलंय. बरं, या संदर्भातला अगदी सविस्तर लेख त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे आणि या लेखामध्ये त्यांनी असे अनेक पुरावे दिले आहेत ज्यातून दिसून येईल की ही निवडणूक म्हणजेच खरं तर फिक्सिंग होती असं त्यांचं म्हणणं आहे. काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे.
आणि सोबतच त्यांनी या लेखातून मोदींना फडणवीसांना घेरण्याचाही प्रयत्न केला आहे। एकंदरीतच मोदी म्हणजेच भाजप आणि RSS या दोन्ही गोष्टींना घेरण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा राहुल गांधींकडून झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांच्याकडून पुन्हा एकदा मोदींवरती निशाणा साधण्यात आलाय आणि त्याचं कारण ठरलंय ते महाराष्ट्रात झालेली विधानसभा निवडणूक। तर राहुल गांधींनी याआधी सुद्धा दिल्लीमध्ये थेट पत्रकार परिषद घेऊन अनेक पुरावे सादर केले होते की कशा प्रकारे इलेक्शन कमिशनमध्ये घोटाळा झालेला आहे। इलेक्शन कमिशनची जी आकडेवारी समोर आली होती महाराष्ट्र विधानसभेसंदर्भातली ती जी होती ती जुळत नव्हती। तर एक महत्त्वाचे नेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेत। पृथ्वीराजजी, आपण पाहतोय आता राहुल गांधींनी थेट लेख प्रसिद्ध केलेला आहे, फिक्सिंग ते म्हणतायत या निवडणुकीला, आपलं नेमकं काय म्हणणं आहे? नाही, ही तक्रार आम्ही निवडणुकीचा निकाल लागल्या क्षणापासून करतोय की यामध्ये निवडणूक आमची चोरली। सगळ्या प्रक्रियेतून जे सत्ताधारी आहेत आणि त्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या खाली ज्या संस्था चालतात लोकशाहीच्या, त्यांनी सगळ्यांनी मिळून ही निवडणूक चोरली हा आरोप आम्ही करतोय। पण राहुल गांधींनी लोकसभेमध्ये केलेला आहे, त्यांनी ठिकठिकाणी जाहीर सभामधून केलेला आहे, इतकंच काय परदेशी दौऱ्यामध्ये देखील केलेलं, आता त्यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख लिहून केलेला आहे। अगदी खरं आहे। आणि त्यामध्ये 2-3 मुद्दे आहेत की लोकसभेपासून विधानसभेमध्ये 4 महिन्यामध्ये इतकी मतदारांची संख्या कशी वाढली, मागच्या विधानसभेपासून या विधानसभेमध्ये किती वाढली संख्या, हा मुख्य आरोप आहे। आता ती संख्या कशी वाढली तर निवडणूक आयोगानं आणि प्रशासनानं संगनमताने एकेका माणसाला 3-3 ठिकाणी नावं नोंदवण्याची संधी दिली। म्हणजे शेजारच्या मतदारसंघातून दुसरीकडे मतदान संघात नाव नोंदवायचं, आपल्या मूळ ठिकाणी ठेवायचं, एका मतदारसंघात 3-3 ठिकाणी नावं नोंदवायची। आणि निवडणूक आयोगाला नवीन नाव नोंदवताना जी प्रक्रिया केली पाहिजे, ही जी माहिती घेतली पाहिजे की हा खरंच व्यक्ती इथे राहतो का, त्याचा पत्ता काय, प्रूफ ऑफ ऍड्रेस काय, हे काही न करता त्यांनी अनेक दुबार तिबार नावं मतदारसंघामध्ये येऊ दिली आणि ते सगळे भाजपचे कट्टर कार्यकर्ते होते। आता आम्ही कॉम्प्युटर वापरून सगळे डुप्लिकेट, ट्रिप्लिकेट, तिबार चौबार नावं जी आमच्या मतदारसंघात होती आणि शेजारच्या मतदारसंघात होती त्याची सगळी यादी आम्ही निवडणूक आयोगाकडे दिली होती, आमच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्याकडे दिली होती, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर देखील ती मान्य झाली। पण शेवटी आयुक्त स्तरावर त्याला रद्द केलं गेलं आणि निवडणूक आयोगानं आपली कामगिरी केली नाही किंवा निवडणूक आयोगानं संगनमतानं अनेक नावं नोंदल्यामुळं मतदारांची संख्या वाढली। आता एकदा मतदार यादीमध्ये तुमचं नाव आलं की त्या बूथ मध्ये तो तपासत नाही की तुमचं नाव दुसरीकडे पण आहे का नाही। आमचा निवडणूक प्रतिनिधी सुद्धा ऑब्जेक्शन घेत नाही, त्याचं नाव यादीमध्ये आहे। आता भारताच्या नागरिकाला कुठल्याही मतदारसंघामध्ये आपलं नाव नोंदवायचा मूलभूत अधिकार आहे। तो अधिकाराचा गैरवापर करून, कारण त्याचबरोबर जेव्हा नवं नाव कोण नोंदवायला जातं तेव्हा त्याचं जुनं नाव ते काढले का नाही हे निवडणूक आयोगाने तपासायचं असतं किंवा संगणकांनी दुबारा तिबारा काही लोकांची नावं आमच्या सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात आहेत आणि मुंबईत आहेत आणि दोन्ही ठिकाणी ते मतदान करतात। ही जबाबदारी कोणाची आहे? आम्ही किती तक्रारी केल्या तरी आमचं अगदीच पृथ्वीराजजी, म्हणजे आपण असं म्हणतायत की इलेक्शन कमिशनची संपूर्ण जबाबदारी आहे, मात्र त्यामध्येच घोळ झाल्याचं या ठिकाणी दिसतंय आणि तोच पुन्हा एकदा आरोप राहुल गांधींनी सविस्तरपणे या लेखातून केलाय। लेखातून सविस्तरपणे त्यांनी हीच आकडेवारी मांडलेली आहे। धन्यवाद पृथ्वीराजजी, आपण साम टीव्हीला अगदी सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली आहे। तर आता महाराष्ट्राला वेध लागले आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे। ही निवडणूक 3 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे। ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची आयोगाची तयारी पूर्ण असल्याचं आता कळत आहे। 4 महिन्यांमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या सगळ्यांच्या निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत। कधी दिलेत तर अगदी 6 मेला असे आदेश जारी करण्यात आले। त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केलेली आहे। प्रशासकीय आणि राजकीय नियोजनानुसार 3 टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याचं नियोजन होत असल्याचं आता सांगितलं जात आहे। तर महापालिका आहेत एकूण 29, नगरपालिकांची संख्या 257 आहे, जिल्हा परिषदेत 26 आणि पंचायत समित्या आहेत
288 या सगळ्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत. 3 टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा उत्तर महाराष्ट्राचा असेल, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा कव्हर केला जाईल. तर तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असेल तो मुंबई, ठाणे आणि कोकणाचा. तर ही 3 टप्प्यातली निवडणूक कुठले प्रश्न उपस्थित करते, तर तालुका पातळीवरती प्रचाराच्या संधीसाठी 3 टप्पे उपयुक्त ठरणार का, हे चाचपावं लागेल. तर महायुतीचे नेते प्रत्येक ठिकाणी लक्ष घालून शक्ती पणाला लावू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. ठाकरे बंधू एकत्र आले तर केवळ महापालिकांपुरतेच त्याचा प्रभाव होणार आहे का, हेही पाहावं लागेल. 3 टप्प्यात निवडणुका घेतल्या तर ग्रामीण भागात महायुतीलाच फायदा होऊ शकतो का, हे देखील पाहावं लागेल.